यांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवार बारामती पोलिसांमध्ये तक्रार दाखल करणार आहेत। डीजीसीएने या संबंधीमध्ये VSR कंपनीची उड्डाणं तात्पुरती बंद केली आणि त्यानंतर आता या प्रकरणामध्ये फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यामध्ये संबंधित विमान कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रमक पवित्रा रोहित पवार यांनी घेतलेला होता आणि त्यानंतरची ही मोठी बातमी आपण बघतोय। आता बारामती पोलिसांमध्ये देखील तक्रार दाखल करणार असल्याची माहिती समोर येते। तर या संदर्भात अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांच्याकडून। जितेंद्र, आता रोहित पवार यांनी मरीन ड्राइव्ह पोलिसांमध्ये खरं तर तक्रार दाखल केल्याचं सांगण्यात आलेलं होतं, पण त्यानंतर आता थेट बारामतीमध्ये ही तक्रार दाखल करणार असल्याचं कळतंय। रोहित पवार बारामती पोलिसांमध्ये तक्रार दाखल करणार अशी माहिती समोर येते। आपण बघतोय ही थेट दृश्य बारामतीची आहेत। डीजीसीएच्या अधिकाऱ्यांविरोधात रोहित पवार हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळी माहिती ही जनतेपर्यंत पोहोचवलेली आहे आणि काही सवाल उपस्थित केलेत आणि यानंतर आपण बघतोय की रोहित पवार हे आता बारामती पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत। जितेंद्र, तुम्ही तिथे बारामतीमध्ये दाखल उपस्थित आहात, तुमच्यासोबत मोठा महिलांचा तिथे मोर्चा दिसून येतोय, नेमकं काय सगळ्या घोषणाबाजी तिथे चालली आहे? एकंदरीत आपण बघतोय प्रियंका हे सर्व वकील मंडळी आहेत आणि या सर्व महिला या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। आपण सर्व महिला असतील, युवक असतील, आक्रमक झालेले आहेत आणि आपण बघतोय की अजित दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ आहे। ह्या महिला आक्रमक झालेल्या आहेत। आपण महिलांना काय विचार आपण बघतोय की एकंदरीत सर्व महिला असतील, पुरुष असतील, युवक आक्रमक झालेले आहेत आणि न्याय मागण्यासाठी आपण इथं आला। पूर्ण झालेला आहे आणि त्यांच्या पूर्ण घटनाक्रम सांगितलेला आहे की कशा पद्धतीने हा घात झालेला आहे। पूर्ण स्पष्टीकरण आपल्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला समजलेलं आहे। ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना देखील पोलीस FIR का दाखल करून घेत नाही, यासाठी आज आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत। आज रोहित दादा आणि युगेंद्र दादाच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही FIR दाखल करण्यासाठी आलेलो आहोत। त्या सगळ्या रोहित दादा असतील, युगेंद्र दादा असतील, यांच्या पाठीशी आम्ही सर्व बारामतीकर आहोत आणि जोपर्यंत FIR दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि जोपर्यंत दादांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचा हा लढा असाच अविरत राहणार आहे। हा महाराष्ट्र हा भारतीय संविधानावरती चालत आहे, हा भारत देश भारतीय संविधानावरती चालत आहे आणि अशा गोष्टी असताना देखील आज 1 महिना उलटून जात आहे तरी देखील गुन्हा दाखल होत नाहीये। या घटनेचा आम्ही या ठिकाणी जाहीर असा निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की लवकरात लवकर FIR दाखल करून घ्यावी आणि जे कोण दोषी असतील आणि त्यांना कडक शिक्षा देखील व्हावी आणि येणाऱ्या काळामध्ये याची सखोल आणि निपक्षपातीपणे चौकशी ही झालीच पाहिजे। आपण पाहतोय की एकंदरीत जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत कार्यकर्ते हटणार अशी भूमिका घेतली। हो, बरोबर आहे अगदी। खरं तर काल रोहित दादा आणि अमोल मिटकरी साहेब आणि संदीप क्षीरसागर आमदार हे मरीन ड्राइव्हच्या पोलीस स्टेशनला गेले होते। कायद्याप्रमाणे त्यांनी FIR दाखल करून घ्यायला हवी होती। FIR ही काय कुणा आरेगायरेची नव्हती। ते महाराष्ट्र राज्याचे 5 वेळा उपमुख्यमंत्री झालेले आहेत, पवार साहेबांचे ते पुतणे आहेत आणि रिस्तर त्यांनी FIR घ्यायला लोकशाहीप्रमाणे काहीच हरकत नव्हती। हा गोंधळ झाला नसता। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री स्वतःला सुसंस्कृत समजतात, तर हा गोंधळ घालण्याची काही गरज नव्हती त्यांना। तिथं जर FIR दाखल केली असती तर ही वेळ आली नसती बारामतीत आणि पोलीस प्रशासनावर ताण आला नसता। हे एवढ्यानंतर FIR नाही घ्यायची काहीच कारण नव्हती त्यांची। खरं तर इथं आम्ही पोलीस प्रशासनाला सहकार्य करू, त्यांनी आम्हाला सहकार्य करावं, कारण अजितदादांचं आम्हाला शिकवण आहे कुठं गोंधळ गडबड करायची नाही, शिस्तीनेच आम्ही सगळे FIR दाखलसाठी जाणार आहे आणि आता सुद्धा FIR म्हणजे काय फार मोठी गोष्ट नाही, तुम्ही दाखल करून घ्यायला काहीच हरकत नव्हती काल सुद्धा। तर आज ही राज्यावर वेळ आली नसती, ही पोलीस प्रशासनावर ताण आला नसता, तरी आदरणीय दादांना न्याय मिळावा याच्यासाठी आज तुम्ही FIR दाखल करून घ्यावी अशी आमची पोलीस प्रशासनाला नम्र विनंती आहे।
काय वाटतं, ज्या पोलीस स्टेशन मध्ये आपण आलो आहोत ती पोलीस स्टेशन अजितदादांनी बांधून दिलेलं आहे. आपण बघतोय अजितदादांना न्याय मिळाला असं वाटतंय. खरं तर अख्खा महाराष्ट्र न्याय मिळवायसाठी दादांकडे जायचा, पण आम्हाला असं स्वप्नातही वाटलं नाही की दादांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्हा सर्व ह्या बहिणींना रस्त्यावर उतरावं लागेल. खरं तर आज 1 महिना होत आला, त्यामुळे आम्ही आज इतके आक्रमक आहोत. इतके दिवस आम्ही शांत होतो, परंतु इथून पुढं जर अजितदादांना न्याय मिळाला नाही तर आम्ही सर्व महिला रस्त्यावर उतरू आणि आमचे घरदार मुलं सोडून आम्ही जोपर्यंत दादांना न्याय मिळत नाही तोपर्यंत बारामतीतच नाही तर मंत्रालयामध्ये आम्ही सर्व महिला जाऊन ठाण बांधून बसणार आहोत. कुठलंही कामकाज आम्ही करून देणार नाही दादांना न्याय मिळाल्याशिवाय, ही आमच्या सर्व महिलांची भावना आहे. काय भावना आहे? आज एखादा कार्यक्रम जर असता आणि मंत्री जर आले असते बारामतीत, तर त्या मंत्र्यांचा असं विमानाचा अपघात जर झाला असता तर अजितदादांनी त्याचा 8 दिवसात छडा लावला असता. पण आज आमचे दादा आज 1 महिना झाले जाऊन, तरी सुद्धा अजून छडा लागत नाही. त्याच्या मागे खरोखरच गुपित काहीतरी आहे आणि हे षडयंत्र बरेच दिवस झालं ठरलेले असल, पण असं एकाएकीत होणार नाही. आणि आमच्या दादांचा घातपात केलाय, हे पोलिसांनी सुद्धा चौकशी करावी. काय नाही, जे दोष आहेत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. सरकारमध्ये राहायचा अधिकार नाही त्यांना, कसलाच अधिकार नाही. ज्या पोलीस स्टेशनची दादांनी इमारत बांधली त्या पोलीस स्टेशन मध्ये दादांना न्याय मिळाला पाहिजे. आपण बघतोय प्रियांका, महिला असतील, युवक असतील, सर्व कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. आणि आपण ज्या तालुका पोलीस स्टेशनला आलो आहोत, हे तालुका पोलीस स्टेशन देखील अजितदादा यांनी राज्याच्या निधीमधून उत्कृष्टरित्या बांधून दिले. आणि आता आपल्याला पाहायचंय की थोड्याच वेळात आता या ठिकाणी आमदार रोहित पवार आल्यानंतर बारामतीचे तालुका पोलीस स्टेशनचे जे पोलीस निरीक्षक आहेत ते गुन्हा दाखल करून घेणार का, हे आपल्याला पाहावं लागणार आहे. प्रियांका, निश्चितच जितेंद्र, महिला या आक्रमक झाल्या आहेत, त्याचबरोबर इतरही कार्यकर्ते आहेत ते देखील आक्रमक झालेले आहेत. रोहित पवार आता काही वेळामध्येच इथे दाखल होतील आणि पोलिसांमध्ये तक्रार दाखल करतील. जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर राजेंद्र पवार यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, ऐकूयात. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांचा विमान दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर आपण पाहतोय की या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी वाचा फोडलेली आहे. वेगवेगळे पैलू समोर त्यांनी आणून दाखवलेले आहेत. आणि आपण पाहिलंय की विमानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्फोट आपल्याला जाणवले आणि नंतर संशय व्यक्त करण्यात आला की DGCAच्या संदर्भात त्यांनी का आपले निर्णय बदललेले आहेत. आणि आपण पाहिले की काल मुंबई येथे मरीन ड्राईव्हला याच संदर्भात आमदार रोहित पवार यांनी गुन्हा दाखल करावा म्हणून मागणी केली होती, परंतु त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही. म्हणून आज बारामतीच्या तालुका पोलीस स्टेशनला शेकडो कार्यकर्ते जमा झालेले आहेत. आमदार रोहित पवार यांचे वडील आणि आपले ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार स्वतः आपल्या बरोबर आहेत. आपण दादांना विचारू. दादा, बारामतीवर शोककळा पसरलेलीच आहे, परंतु आपण बघतोय की या संदर्भात निपक्षपाती चौकशी होणं गरजेचं आहे. आणि आता DGCA असेल किंवा CID असेल, आपण बघतोय की त्याला वेगवेगळे वळण दिलं जात आहे. तुम्ही जे काही प्रश्न विचारतात त्याचं उत्तर देण्यापेक्षा मी एवढंच सांगतो की सर्वसामान्य नागरिकांची जी काय त्यांची भावना आहे त्या भावनेला उत्तर मिळावं एवढंच मी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही आणि अजितदादा भरपूर वेळा बरोबर आलेला आहेत. ही बाजूला सोडून मला थोड्या जुन्या आठवणीमध्ये जायचं आहे. मला वाटतं ही विषय इथं नाही येतो. इथं विषय लोक स्वतः सिरियस बनून इथं आलेली आहेत आणि त्यांच्या प्रश्नाला उत्तर मिळावं किंवा सर्वसामान्य लोकांना सुद्धा सरकार दरबारी न्याय मिळावा हे असं सगळ्यांना वाटतं. आणि तो न्याय घेण्यासाठी म्हणून रितसर कायदेशीररित्या इथं सर्वजण जमलेले आहेत. ब्लॅक बॉक्स, त्यामुळे मला वाटतं की हे प्रश्न मला विचारण्यापेक्षा त्यांना विचारा टेक्निकल. ब्लॅक बॉक्स जळाल्या संदर्भात वारंवार बोललं जात होतं, परंतु काल काही व्हिडिओ आम्हाला प्राप्त झालेले आहेत. ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याचा सूत्रांची आपल्याला माहिती कळालेली आहे. आपलं एकंदरीत काय मत आहे या संदर्भात? तुम्हाला जेवढं माहिती तेवढंच मला माहिती. काय निपक्षपाती चौकशी होईल. आणि मला आता थोड्या वेळापूर्वी कळालं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आमदार रोहित पवार यांना फोन आला होता. नक्कीच फोन आला होता? मला माहित नाही. मी बारामतीत आहे, ते मुंबईत आहे. तर आपण पाहिलंय की मुंबईमधून
आमदार रोहित पवार या बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये थोड्याच वेळात दाखल होतील आणि असं देखील सांगितलं जात आहे की आमदार रोहित पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विमान दुर्घटनेसंदर्भात फोन केला असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे. आता या संदर्भात बारामतीमध्ये रोहित पवार आल्यानंतर आपण त्यांना प्रश्न विचारूया की खरंच तुम्हाला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता का, त्या वेळेसच आपल्याला कळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह जितेंद्र जाधव, न्यूज 18 मराठी, बारामती. तर पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स हा सुरक्षित असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आलेली आहे. या विमान दुर्घटनेमध्ये ही मोठी आणि धक्कादायक बातमी आता समोर आली आहे. ब्लॅक बॉक्सची सुरक्षितपणे नोंद असल्याची देखील एक मोठी बातमी समोर आली आहे. विमान अपघातानंतर सापडलेला हा ब्लॅक बॉक्स आता सुरक्षित अवस्थेमध्ये आहे. बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये हा ठेवण्यात आल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळते. विशेष म्हणजे AAIB म्हणजेच एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचे अधिकारी यांनी 19 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता या ब्लॅक बॉक्सची पाहणी केल्याची देखील आता माहिती समोर आलेली आहे. नेमकं या संदर्भात काय सगळे अपडेट्स आहेत ते आपण पाहणार आहोत, पण याचा एक्सक्लुझिव्ह फोटो आपण बघतोय. याचा एक्सक्लुझिव्ह फोटो आपल्या समोर आलेला आहे आणि 19 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता या ब्लॅक बॉक्सची पाहणी करून तो सुरक्षित असल्याची नोंद करण्यात आलेली होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळते. तर